हरी म्हटलं तर कीर्तनाची दक्षाना नको पण मॉनिटर चालू करा. हरी चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमची वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणोनी खरा, कुंटली जाणीव काही बोलणीची आता, कळो येईल तैशी करा बाळाची चिंता, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणोनी खरा, तुका म्हणे आता नका देऊ अंतर, न कळे पुढे काय कैसा होईल विचार, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणोनी खरा, मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभंजन मारुती नंदन, हे दुःखभंजन मारुती नंदन, सुनला परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका, आता हृदय ही आपुली चौपाळून या भली, वरी वैसू पावले श्री गुरूंची यांचे केले स्मरण, होई सकळ विद्येंचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंची. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, उचित ते करा भाव जाणोनी खरा. आज आपले हे पवित्र आणि अनादी कालाचं हे तीर्थक्षेत्र आहे. अनादी कालाचं का म्हणायचं? ज्या क्षेत्राला इसवी सन सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं? अनादी. जगाच्या पाठीवर जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा ही होते. तुम्हाला अनेक ग्रंथाची पुरावे देईल मी, अनेक ग्रंथाची. जगाला निर्मितीच्या कार्यामध्ये आणि या पृथ्वी तलावर योग मार्ग हे कशा पद्धतीनं अवलंबवायचा ह्याचं मार्गदर्शन फक्त आणि फक्त कानिफनाथ महाराजांनी केलंय. ते आपल्याला ज्ञात नाही बऱ्याच जणांना, पण योग काय आहे हे त्यांच्याकडून शिकावं लागतं महाराज. योगाची ताकद काय? आपल्याकडं योग योग शब्दाचा अर्थ माहिती आहे. आपण आपल्या गावात बी योगी म्हणतो, बऱ्याच जणाला म्हणतो आपण, ते आपलं अज्ञान आहे. महाराज हे आमच्या गावचे महाराज आहेत, योगीच आहेत. मी म्हणलं लय झालं तर जोगी म्हणा, योगी नाही. योगी शब्दाची व्याख्याच माहित नाही अजून, आणि ती व्याख्या कानिफनाथाकडून तुम्हाला सांगतो मी आता, म्हणजे तुमच्या डोक्यातलं निघून जाईल पूर्ण.
मी नाथांचा निश्चिम भक्त, मी खानदानी नाथ भक्त आहे मुळामध्ये. कारण माझ्याकडे भैरवनाथ मी स्वतः त्या नवनाथ ग्रंथाची 5,000च्या पुढी पारायण केली जाते. 5,000. गर्व नाही, पण मला एक अभ्यासाचा नाद आहे. आणि अनेक ग्रंथ नाथपंथाचे मी माझ्याकडं बाबा आणून ठेवलेत घरी. कारण प्रत्येकाला काय विचारतात, ह्याला काही पुरावा, ह्याला काही पुरावा, यांना कुठं नेऊन, म्हणजे पुरावा जो लागतो आपल्याला, पुरावा देण्यासाठी ग्रंथ लागतात. बरोबर आहे. मग योगी शब्दाची व्याख्या कानिफनाथांना का लागू पडते त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. या महापुरुषाला जगाच्या पाठीवर भ्रमंती करत असताना कुणाकून माहिती मिळवायची गरज पडली नाही. कारण का, खानदानी योगी आहेत ते, खानदानी योगी. मग योग्याची भूमिका काय, ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी उघडा आणि मग त्याच्यात ओवी एक ज्ञानोबारांची. योगीच त्यांना म्हणायचं, जाग्यावर बसून इथं मांडी घातल्यानंतर 7 समुद्राच्या पलीकड काय चाललंय इथं बसून कळतं. इथं बसून, पलीकडलं नाही, 21 स्वर्गाच्या वरी काय चाललंय हे ज्याला कळतं इथं बसून. एवढंच नाही, मुंगीच्या मनातलं ज्याला कळतं त्याला योगी म्हणायचं. आता ही मी म्हणलो, पण आता ज्ञानोबा शब्द आहे का, समुद्रा पहिली कडील देखे, स्वर्गाचा आलोचू ऐके, मुंगीची ही ओळखे मनोगत. माऊली म्हणले 7 समुद्राच्या पलीकडलं ज्याला इथं बसून कळतं, स्वर्गात काय चाललं ज्याला इथं बसून कळतं, आणि मुंगीच्या मनातलं कळतं त्याला काय म्हणायचं, योगी. आणि त्या योग्यांचे मायबाप म्हणजे कानिफनाथ आहेत महाराज. कोण आहेत ते, कानिफनाथ. मग आता कुणालाही आपण योगी म्हणायचं, आमची योगी. कुणाच्याही तुलना कुणाबरोबर करू नाही. अहो द्या वर्णन करा, मला काय म्हणणं नाही. आता मी वर्णन करतो 10-5 रुपयामुळे, त्याचा विषय नाही तो. पण ते वर्णन बसलं पाहिजे ना बाबा, ते बसलं पाहिजे ना. आता तुम्हाला ह्या सोमनाथ महाराज असो द्या, नाही दिनेश महाराज असो द्या, या दोघांना मृदंग महर्षी, मृदंगाचे राजे ही पदवी आज आपण नाही म्हणलं तरी ती दिलेलीच आहे. आणि दिली तरी त्यांना ते मुळात आहेत, ते मृदंगाचे राजेच आहेत. ते महाराज मृदंगाचे राजेच आहेत. ते आमच्या पदवीने काही होणार नाही महाराज, खानदानीत तुम्ही. ते तुमच्याबद्दल बोललेच नाही बाबा, आमच्या आबाबद्दल आपण काय बोलावं. ते मागच्या अवतारामध्ये ते गंधर्व होते, आणि ती गंधर्वाची परंपरा गायनाची महाराज. कुणाची परंपरा आहे, गंधर्वाची. काय सुरुवातीला झलक झाली महाराज, हा फलकच लागतंय कीर्तनाचा. आणि काय होतं बाबा, कधी कधी चांगले चांगले गुणवान बाजूला राहतात आणि येडपट लोक विना घेऊन उभा राहतात. आणि ते मानकरी, आमच्या गावचे मानकरी तिकडं नाही हातांना रोडला. तिकडं काय जमानी झाला येड्याचा बाजार आपला, नाही इथं काय जमान आलाय. अरे लाका लाका माना आलेली तरी मला काय जमान आला आपला. गुन्हानं घरी बसायचा, धुळाशाला दान करायचं नाही आता. आणि माझं आणि भानगड काय होती, ज्याला येतं त्याला द्या ना, मला आपलं काय म्हणतं नाही. अहो आता असं जर रुपावळी जर झाली कीर्तनात वजन पडतंय महाराज. हो आता आमची रुपावळी म्हणल्यावर स्वांदारा त्या ध्यान, काय 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 देव काय. अरे गुणवान असायत महाराज. हे काय बघ आज काय मैफिल आहे महाराज यार. हा लाजवाब मैफिल. गंधर्वाची खान, इंद्राची आहे, आणि तुम्ही परीक्षितीसारखे श्रोतेगण आणि समस्त संत जनाबाई सारख्या माता भगिनी, आणि विशेष अजून बाबा तरुण मंडळ आहे, तुमच्या चरणावर मी साष्टांग लोटांना. हा काय खरं किती तरुण आहेत महाराज. अरे असली कंपनी कीर्तनात आली तर कीर्तनात आनंद आहे महाराज.
बरोबर आहे. हे बघा फ्रेश आहे. यांना 12 वाजू द्या रात्री आता कीर्तनाला आबा, हे फ्रेशच असते ती. आणि काही काही माणसं रूपावळीला निवळ डायनामा गेलेली, बॅटऱ्या उतरलेली, सिम कार्ड नसलेली असे तरुण. महाराज मी वयोवृद्धाच्या विरोधात नाही, पण परमार्थ तरुणाचा आहे महाराज. जे तरुण आहेत, जे तरुण इथं आलेत ते तरुण जातात. असं काही म्हणू नका महाराज. कुणाचं भाग्य का उदय काय सांगता येणार नाही. चेहऱ्यामध्ये तेज आहे, गोजीरवाण आहे. बघा वाटते लेकराला त्या. काही काही लेकर एक डोळा ह्याकना किधर बी देखना. काही काही लेकर बघू वाटत नाही तो आबा. अरा माझ्या पिंट्याचे हात जशी कांद्याची पात, माझ्या पिंट्याच्या मांड्या जशा खडूच्या कांड्या एवढू. अहो एक जणांना तळ हातात आणलं लेकराला माझ्याकडे. महाराज याला आशीर्वाद द्या म्हणलं. चिमणीच आहे का कावळ्याच आहे भरले काय ह्याला आशीर्वाद द्यावा, काय आशीर्वाद द्यावा त्याला. आणि आपला आशीर्वाद लागत बी नाही महाराज. आशीर्वाद दिला की उलटच होत. का एक आजारी पडलो होतो आमच्या गल्लीमध्ये, त्याला पाहायला गेलो मी. आजारी पडलो होतो पाहायला गेलो. ते लास्ट बॉलला चालतं ते बी, पण गेलो बघायला. आपलं होय बी झालं होतं. म्हणलं कस काय बाबा बरं आहे का? बरं आहे महाराज, मला भाकर जात नाही. उद्या भाकर खातात म्हणलं तुम्ही, काही अडचण. आशीर्वाद दिला घरी आलो. सकाळी माणसंच बोलवाय आले. कस काय बाबाचं म्हणले, तुम्ही आशीर्वाद दिले गेले ते. कोणाचा आशीर्वाद? अरे काय मी काय म्हणतो तुम्हाला, जे तुम्हाला मागायचे, जे तुम्हाला सांगायचे, तुम्हाला जगाच्या पाठीवर कुणालाच हात पसरायची गरज नाही. सरळ उठायचं आणि कानिप नाताकडे जायचं. काही गरज नाही कुणाला हात पसरायची. तुम्हाला मोकळ्या मनाला जायचं. कानिपलान महाराज पाऊस पाहिजे, तेच पाऊस देणार आहे. काय त्यांच्यामध्ये चैतन्य आहे. आणि ज्याच्या चैतन्य असतं ते जगाला प्रकाश देऊ शकतं महाराज. ज्याच्यात चैतन्य नाही तो प्रकाश देऊ शकत नाही. मग कुणाला चैतन्य कानिपनाथ नाव नाही महाराज. 9 नातापैकी चैतन्य ह्यांनाच पदवी आहे, बाकीच्या 8 जणाला नाही, अजिबात नाही. तुम्ही ग्रंथ काढा मग माझ्याकडे या पुन्हा. फक्त चैतन्य इथंच पदवी. का? कारण त्यांचं मुळातच चैतन्य मूर्तिमंत नांदायले महाराज. म्हणून ह्यांना मागा काय मागायचे ते. काही लोक आमच्या मध्ये महाराज का आम्हाला काय फायदा मागून. बरं काही मागते तो महाराज पैसाच पुरा नाही. मला ही कुठं नेऊन आता नाही. आता त्यांना पैसा पुराणा. बरं मी पैशासाठी उपयोग काय त्याचा सांगा तुम्ही. काय फायदा त्याला. आता तुमच्याकडे कशामुळे आलो मी तिकडे. आता तुम्ही 500 रुपये देऊन पाय पडणार माझ्या. आता दिलदार माणसं आहेत, मोठे माणसं आहेत. त्या टोपीचे मारलं तर 500 रुपये देतील. बाबा
द्या फक्त, मी मागायला कानिपनाथाला मागणार आहे. आणि आता तुम्हाला सांगतो, आपल्या काल्यापर्यंत कानिपनाथ महाराज पाणीच पाणी करणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला गॅरंटेड. त्या बाबाची ताकदच असते. तुम्ही फक्त मागा त्यांना मागणं पाहिजे महाराज. आणि मागणं सुद्धा प्रेमानं पाहिजे. मागणं सुद्धा कसं पाहिजे. आता आपल्या गावात सप्ताह चालू आहे, तुमच्याकडे नियोजन आहे. सप्त्याचं तुम्ही काय केलंय आता, नियोजन. मग आता गायक मंडळी जर तुम्हाला बोलवायची असेल तर कशी बोलवा अंदाजा. त्यांना भेटल्यानंतर राम 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 राम, आमच्या गावात सप्ताह चालू आहे, तुम्ही आलात तर फार बरं होईल बरं का. या, अरे लावा तुमचे पाय, आनंद मिळेल. आणि तुम्ही आल्यानंतर अजून कार्यक्रमाची शोभा वाढेल. बरोबर आहे. 2 गायक मुद्दाम येतील मग ह्या बोलण्यानं. आता तुम्ही जर म्हणलात या या, तुमच्या बापाची पेंड आहे तिथं, अरे कोणी येईल आपल्याकडं, कोण येणार आहे, कोणी येत नाही महाराज. आता मस्त जेवाय दिलं भाऊ. काही लोक जेवताना नीट बोलत नाहीत महाराज. देवाशपथ सांगतो तुम्हाला, मला एक जण जीव घालायले आणि अर्ध जेवण झाल्यावर बायकोला मत चपाती आल वाढ महाराजाला मिळत नसतं ह्या लोकायला कुठं. हारतो का भिकार चोट समजायला, काय समजायचे काय महाराज. अहो जीव घालून आम्हाला बाहेर बसले एक जण बैठकीमध्ये. जय रे महाराज. म्हणलं जय रे. भोजन झालं ना. म्हणलं हो. पोटभर जेवलात का. म्हणलं हो. स्वयंपाक कस काय होता. म्हणलं छान होता. घरी पण असतंय का असं. अरे घरी का गाजरा गवत खात होता आम्ही काय. अरे काहीतरी खात असतानाच बाबा. अरे काय बोलते मला लागत डोक्याला. महाराज 1000 शतकामध्ये 700 शिष्य घेऊन फिरण्याचा लावाजमा या पृथ्वी तलावर कोण्याच नाथाला आलेला नाही. ती आला म्हणजे कानिपनाथांना आला महाराज. काय ताकद आहे. किती शिष्य. 724 तास बरोबर भ्रमंती. 24 तास. विद्या काय. अरे अनिमा गरिमा महिमा प्रतिमा प्राकामा वैशित्व ईशित्व लगिमा. 8ला 8 सिद्ध्या कानिपनाथांच्या पायाजवळ होत्या महाराज. बघा तुम्ही काय ताकद आहे. ही ताकद आहे महाराज. आपण आपली ताकद कळत नसती, आपण भटकतोच बाहेरच महाराज. काही 8 सिद्ध्या इथं आहेत मुक्कामाला. कायमस्वरूपी मुक्कामाला इथे. म्हणून ह्यांना चैतन्य म्हणायचं महाराज. 24 तासात कधी दर्शन घ्या बाबाचं घ्या. तेजच याचं कारण चैतन्य. या चैतन्यानं जगाला चैतन्य प्राप्त होतं. ही ताकद आज आपल्या बाबामध्ये. आणि तर त्यांनी तर साधना केली बाबा इथं. मग जिथं साधना केली असेल भाग्यवान आहेत महाराज की बाबा इथं आले आणि साधना केली. आणि नाथपंथी सरासरी एका जागेवर कुठं थांबत नाहीत महाराज. बहिता पाणी और रमता साधू. पाण्यानं वाहत राहावं आणि साधूनी चलत राहावं. का एका जागेवर काही चालत नाही. पण नशीब तुमचं चांगलं, भाग्यवान आहे तुम्ही. इथं बाबांनी साधना केली ह्याच्यापेक्षा काय. आणि म्हणून श्रावण मासाच्या निमित्ताने या सप्त्याचं आयोजन आमचे रविदास आबा, आमचे तुम्ही महाराज कुंदन महाराज, तुम्ही सर्व आमचे गोरख महाराज आणि तुम्ही सर्वजण मृदंगाचार्य गायनाचार्य. फार सुंदर बाबा. धाड 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 धाड. आणि खरंच महाराज कीर्तनामध्ये असं धड 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 वाजिलं तर कीर्तन आहे महाराज. याचं काय बघ. तुला का फाशी देईल कोणी. आणि भजन आणि भांडण हे चपळ लोकांचा धंदा आहे महाराज. हे धंदा नियबळट लोकांचा नाहीच. भजन सुद्धा धड केलं तर भजन आहे महाराज. हा खडखड 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 कोणा बोललेच नाही. आणि भांडण सुद्धा एक हानुस तर 10-15 हात आले तर भांडण करा. काय अहो एक जणाला 10-15 गुदाडे घातले तरी म्हणते मी त्याला बघणार आहे.
गंगा पूजन होईल ना अशा ना तुझा हान न त्याला एक तरी उपयोग काय म्हणून ही ताकद आणि तुम्ही सगळे तरुण मस्तपैकी महाराज गुणीजन आणि खरंच महाराज तरुणपणामध्ये जे परमार्थ होतं आता काय होतं म्हातारपणात बी अडचण नाही काही पण लक्षात राहत नाही महाराज वय संपल्यावर काय होतंय लक्षात राहत नाही हरिपाठ सुद्धा आपल्याला नीट म्हणता येत नाही आणि नेमकं आपल्याकडं 70च्या पुढे माणसाला वाटतं आता महाराज मला देव देव करा वाटाय उपयोग काय हरिपाठ तरी म्हणता येते का बाबा मग पुन्हा लय ना सप्त्यामध्ये यायचा 70-75च्या पुढं मला माईक द्या माईक तुम्ही घ्या मला दोन द्या दोन माईक घ्या आपलं काय बिघड तुम्हाला तरी काय 2-5 घे काय करायचं आपल्याला 2 गाड्या ताडक 2 कमराला बांधी 1 पुढी काय देणे घे त्याच्यावर पण घ्या ना पण म्हणणार नाही नीट आपल्याला म्हणता येत नाही ना कशा डोक्याला पण म्हणणारच नाम मंत्र जप कुठं जाईल पाप तुमच्याच घराकडे घेऊन जा म्हणलं आता आमच्याकडे काय काही म्हणणार येड्याचा बाजार आपला म्हणलं बाबा हरिपाठ म्हण जाऊ नका आपलं अभंग म्हणे भजनामध्ये आपलं अभंग लिहून दिला आवडी रूप गोजिरे सगुण सॉप ती अवघड पाठ करून बसलंय तिन्ही देव जैसे पर ब्रह्मीचे ठसे पूर्वार्ध म्हणता आला तिन्ही देव जैसे परभणीचे कसे उपयोग आहे कोणा काही पुन्हा नसते मन भांडो अशी तरुण पिढी हा 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 मस्तापैकी बाबा कानिपनाथाची सेवा आहे साऊंड सुद्धा चांगली बाबा सुविधा नंबर घरी तुमच्या सुरुवातीला आता लागली मस्त पद्धतीला कारण तुमचा दोष नाही बाबा कसं असतं माहिती आहे का आता काही माईक तर लईच आमच्या नशिबाला तर लईच बेकार मला कधी कधी तर माईक हातोडा घातला तरी हलू म्हणत नाही एकदा तर कीर्तन झाल्यावर मला कळालं आपलं बंद होतं म्हणून कारण बोलत नाही बाबा मी कोणाला लोकाला राग यायला आबा लय लोक फक्त एकदा स्वर गेलता चाल म्हणताना म्हणून मला राहवलं नाही की म्हणलं बाबा तुमचा स्वर गेला बरं का पण त्यांना लय राग आला ना एवढ्या लोकात स्वर गेला म्हणल्यावर ते एवढे चिडले टाळ ठेवूनच घरी गेली ती चालू सप्त्यामध्ये म्हणलं गेले ते गेले आपले काही वाईट का काय मग मला तिकडे येसगाव का तेसगाव जो गेला 40 गाव काय ते नाही गेले आपल्याला हा बघ तिकडे मग ते कीर्तन झाल्यावर पुन्हा कार्यकर्ते म्हणले महाराज तुम्ही त्यांना कशाला स्वर गेला म्हणला गेलता म्हणून म्हणलो महाराज त्यांचा स्वर जाऊ द्या पण तुमचं पाकिट त्यांच्याकडे अवघड आहे ओके विठ्ठल विठ्ठल महाराज ही परमार्थिक साधना साध्य करत असताना अभंग महाराजाचा गोड आहे मस्तपैकी पण महाराज भगवंताला मागणी बी थोडी आणि विनंती बी थोडी आणि आपली परमार्थातली पूर्ण पावती बी अभंगामध्ये महाराज परमार्थामध्ये जे लागतं परमार्थाला अति आवश्यक महत्वाचा घटक परमार्थातला त्याचं नाव आहे चित्त त्याचं नाव काय चित्त बरं चित्त लागते म्हणल्यापेक्षा चित्त प्रत्येकालाच आहे बगर चित्ताचं कुणीच नाही अंतःकरण उपाधीमध्ये प्रत्येकाचे चित्त सिद्ध आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत एक शुद्ध चित्त आणि एक अशुद्ध चित्त परमार्थाला पाहिजे आपल्याला शुद्ध अशुद्ध चालत नाही का महाराज सांगतात तैसे चित्त शुद्ध नाही आणि ते बोध करील काही नाही निर्मळ जीवन काय करील सावन महाराज परमार्थामध्ये चित्त इतकं महत्वाचं आहे जसं आपल्याला मोबाईलचं लक्षात येईल मोबाईल लवकर उदाहरण पडतं मोबाईलचं आपण कार्यक्रमाला गेल्यानंतर मग ते
ग्रामस्थ मंडळी आपला फोन घेतात, महाराज तुमचा नंबर द्या आम्हाला, घेतात. आता रात्री नंबर घेतलेला असतो पण सकाळी फोन करतात ते, महाराज पोहोचलात ना व्यवस्थित? हो पोहोचलो व्यवस्थित, काय ट्रक खाली काही गेलो नाही व्यवस्थित, आलो पोस्ट बरोबर, हां ठीक आहे महाराज. आपण ते फोन लावतात ते, हॅलो महाराज, हा कोण कोण म्हणल्याबरोबर त्यांना राग येतो. कोण महाराज? रात्रीच कीर्तन करून गेला आणि कोण म्हणायला तुम्ही नंबर ना का फिट केला? अहो म्हणलं नंबर फिट केलाय याची अडचण नाही, पण माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय आणि डिस्प्ले गेल्यानंतर येणारे कॉल येतात, बरोबर आहे, पण कुणाचा कॉल आला हे कळत नाही. तसं परमार्थामधलं डिस्प्ले म्हणजे चित्त आहे आपलं, आणि ती चित्त आहेत, पण परमार्थामध्ये कितीही ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि जर चित्त जर शुद्ध नसेल तर ते ज्ञान त्या चित्तावर टिकू देत नाही. एकदा का चित्त शुद्ध झालं, तुम्ही किती ज्ञान ग्रहण करा, ते आपल्याला त्या ज्ञानाला परावृत्त होऊ देत नाही. हे चित्त शुद्धाचा प्रकार आहे. ओ जिनके कपट दंभ नहीं माया, ओ जिनके हृदय बस मूर मुराया. राम सिया राम सिया राम, तुळशी रामायण तिकडे तयार आहे बाबा त्यांचं. आपण म्हणजे बाबा खरं आमच्यासारखेचे कीर्तन ऐकणं म्हणजे त्यांच्या डोक्याला ताण करून घेणे त्यांनी. आता इथं विद्वानाजवळ 24 तास आहेत ते, नाही का नाही, तरी पण प्रेम आहे त्यांचं. ते तरी बाबांचं आमच्यावर काय ते प्रेम आहे. बरं विशेष आहे बाबा, गादीवर उभा राहून सांगतो तुम्हाला, कीर्तना दिवशीच फोन असतो असं नाही बरं का, त्यांचा सतत फोन असतो महाराज, सतत नेहमी. तुम्ही फोन करतात फक्त पुन्हा देणं घेणं नाही. प्रेम आहे बाबाचं. विडारा विडारा एक जर चित्त नसल
अजून महाराजांप्रमाणे जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त काय मांडी रे काय मांडी रे काय मांडी रे जवळी नाही चित्त काय मांडी रे काय मांडी रे काय मांडी चित्त जर नसल तुम्हाला अजून मोबाईल मध्ये घेऊन जातो. 25,000चा पीस घेतलाय. किती? 25,000. किती हजाराचा आहे? 25. माणसाला पहिलं बैलचं येड लागलं होतं. जुन्या माणसाला येड कोणाचं होतं? बैल. बैल म्हणजे बायको. पहिलं बैल, आता मोबाईल. मी म्हणतो पूर्ण भारतामध्ये एक निर्णय घेतला की 3 तासासाठी सगळे टावर बंद करायचे. ते किती तासासाठी? 3 तासासाठी सगळे टावर बंद. तर सगळे टावर बंद झाल्यावर त्या 3 तासामध्ये अर्धे भारतातले लोक मेलेले असतील. हँग झाला मेमरी. हँग सारखं सारखं इकडं जायचं असतंय. ट्रक वर चालले, कशावर बी चालले. मॉनिटर बंद झाले बाबा. आता नंबर 1 आहे. न्यू ब्रँड आत्ताच आणलेला आहे. शिम आत्ताच टाकलेला आहे. व्हाउचर 84 दिवसाचं आहे. बॅटरी फुल आहे. आता कॉल करा, काय अडचण आहे? काय अडचण? एवढं सगळं झाल्यावर तरी मोबाईलवरून कॉल कुणाला लागत? तुम्हाला मोबाईल वापस घ्या. काय झालं? न्यू ब्रँड आहे, बॅटरी फुल आहे, व्हाउचर 84 दिवसाचं आहे, तरी हॅलो करीत नाही का? म्हणला बाबा तुझ्या गावात ह्याची रेंज नाही. काय नाही? रेंज नाही. जर रेंज नसल तर सगळा पीस आपला वाया आहे. तसं सगळं काही भरपूर आपल्याकडे परमार्थातलं भांडवल आहे, पण एक चित्त जर नसल तर सगळा परमार्थ आपला फोल आहे. ही विशेषता आहे महाराज. म्हणून चित्ताला अनन्य साधारण मत आहे. अजून एका ठिकाणी महाराज म्हणतात, माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे
चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. उदाहरण तुम्हाला सांगतो. किती चित्त असावं लागतं नामावर सुद्धा, तर चित्त नाम काम करतं. आणि चित्त जर नसेल तर नाम काम करत नाही. नारद महर्षी आली एकदा प्रभू रामचंद्राकडे. नारायण नमो नारायण नारायण, या महात्मनी या बसा. नारदाकडे विना होता. तिथं वानर होते रामप्रभूकडं. वानर भजन करत होते, नामधारक होते, पण अखंड भजन. पण तिथं विना नाही, टाळ नाही, मृदंग. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सरळ भजन, पण चित्त भाव युक्त अंतःकरणानं भजन. पण त्या वानराला वाटलं ती विना बघितल्यानंतर, महाराज भगवान म्हणले काय आम्हाला थोडा विना द्या म्हणावं त्यांना. आता विना कसं देतील ती? आपली वस्तू कुणी कोणाला देत? मोटरसायकल, मृदंग आपला कधीच कोणाला द्यायचा. राग आला तरी, खरंच सांगतो सोमनाथ महाराज, लोक वापरत नाहीत नीट. आणि मोटरसायकल जर दिली तर रिझर्व्हर लागल्याशिवाय वापस आणत नाहीत. इमानदार बिचारे, इमानदार बिचारे पुन्हा रुपयाच्या मध्ये टाकीत नाहीत. इथून चालू सगळा जिल्हा फिरवून आलेला असतो. काय भाषा आहे बोलायची सुद्धा, कमाल आहे. पण बोलायची सुद्धा कमाल आहे. मानावं लागेल डोक्याला, ह्या मानावं लागेल. भगवान विना द्या म्हणाव नारदाला. भगवान म्हणले आता ते नारद कशी विना देतील, म्हणा द्या म्हणून विचारतो. भगवान नारदाला म्हणतात, महाराज थोडं तुमचं विना द्या त्या आमच्या वानराला. त्यांनी म्हणाले विना दिला असता भगवान, पण ती विना वाजवतात आला पाहिजे ना. विना घ्यायला महत्व नाही, विना वाजविण्याला सुद्धा कोणती तार केव्हा छाडावी कळणं गरजेचं का नाही. कारण 3 तारा स्वराच्या असतात, एक षडज्याची असते, एक खर्जाची असते, बरोबर आहे. मग आता ह्या तारा छडत असताना प्रसंग कोणता हे बघावं लागेल का नाही. मग हे आता बरेच जण नाही वाजवले परवडतात महाराज, पण चूक वाजवणं परवडत नाही महाराज. आणि काही काही माणसं वाजवी सुद्धा नाहीत, नुसते उभा राहतात. तुमच्याकडे महालक्ष्मी नशात वाटतं त्या दोघी जणी असतात का? आमच्याकडे असतात त्या नुसत्या उभा राहतात त्या दोघी जणी बिचार. गुढी उभा केला, गुढी तर असेल का नाही, गुढी काठी तशी उभा राहतात माणसं नुसती. वाजवत आला पाहिजे ना. त्याने म्हणले द्या बघू काय होईल ते होईल. कसा तरी नारदानं विना दिला वानराला. वानरच त्यांनी विना घेतला, डोंगरावर गेले भजन करायला, पण विना एका दगडावर ठेवला आणि भोवताली भजन करत बसले. विना गाड्यात घ्यावं का नाही त्यांना काही देणे घेणे, ठेवला दगडावर. पण चित्त आणि भाव युक्त अंतःकरण त्या नामामध्ये. आणि भजन करता करता त्या भजनातली पावर्स अशी होती महाराज, त्या दगडाला पाझर फुटला, दगडाचं पाणी झालं. ज्या दगडावर विना ठेवला त्या दगडाचं पाणी झालं आणि विना त्या दगडात जाऊन बसला मध्ये महाराज. आणि वानरानं भजन केलं आणि ती विना विसरून बी आली. तिथं आले खाली सगळे. आल्याबरोबर नारद म्हणतात, भगवान आले का सर्व वानर? म्हणले हो. नाही पण माझा विना नेलेलं कोणतं वानर आहे? अरो थांबा म्हणले, ती बघू द्या अगोदर. आता ए विना कुठे? विना डोंगरावर आहे. भगवान म्हणले नारदा हे वानरच आहे ते. आता एक काम करा, तुम्ही जाण ते विना घेऊन या. ह्याच्यामुळे देत नव्हतो म्हणले. असं जात काही वानर आहे ते जात. ठीक आहे. नारद गेले डोंगरावर, विना दिसला, ते विना उचलाय गेले, पण अख्खा दगडच खालून यायला लागला वरी. अर्धा विना त्या दगडात बसलेला. नारद म्हणले हे विना ठोकून बसविलाय म्हणावं तर फुटला नाही, बसविला कशाला? अर्धा तास झटापट केली पण विना काही निघाला नाही. शेवटी कांटाळून आले. भगवान हा महाराज विना दिसला. आणाला फक्त दिसलाय, आणायसारखा राहिला
नाही म्हणले का काय वानर आहेत देवा तुमचे अरे 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 त्यांनी ते विना दगडात ठोकून बसविलाय ते निघता निघाला दगड वर यायला लागला भगवान म्हणले नारदा माझ्या वानरावर आरोप करायचा नाही तो विना ठोकून बसविला नाही ज्या दगडावर विना ठेवलाय त्या दगडाच्या भोवताली भजन केले वानरांनी आणि माझे वानर शुद्ध चित्त आणि शुद्ध भाव अंतःकरणानं माझं भजन करतात आणि त्या भजनाचा परिणाम असा झाला त्या दगडाचं पाणी झालं आणि विना त्याच्यात जाऊन बसला मग आता पर्याय आता तुम्ही भजन करा त्या दगडाचं पाणी करा आणि विना काढून घ्या नारद म्हणले बरं बरेच महिने भजन केले त्यांनी पण त्या दगडाला काही पाझर फुटला असे बरेच दगड आहेत आपल्या बी त्यांना काही पाझर फुटत कांटाळून नारद आले भगवान म्हणले काय अहो इतकं भजन केलं म्हणले पण ते काय जमना ते आणि कसं असतं बाबा तुमच्या त्या साधनेची ताकद असते हे तुमच्याकडे आता चालतं हे साधना आहेत तुमच्या तुम्ही सहज बी थाप टाकली सहज बी तरी नाद ब्रह्मस आणि तुम्ही सहज बी आवाज काढला तरी नाद ब्रह्मस आहे मला तुमचा सहज स्वर असू तुम्हाला यंत्रणा पुढे असू आत्मा नसू कारण ते इथं बसलेले तुमच्या मनात अंतःकरणामध्ये त्या स्वरानं घर केलंय तुमच्या आणि फक्त तुम्ही त्याला फक्त चेतना द्यायची काळी एक का काळी दोन एवढंच म्हणायचं काम बाकी ते बरोबर कामाला लागतं ह्याला साधना कर आणि आम्ही 2-4 बी हार्मोनियम आणून ठेवल्या तुमचं भजन हा 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 हे राम हे राम बरोबर आहे ते बरोबरच आहे ते यमन कल्याण ते वाजविला बरोबर आहे ते विठाला महाराज काय करा लागेल नारद म्हणले देवा मग एक काम करा त्या वानरालाच भजन करा म्हणावं होता त्यांना तिथं भगवान म्हणले वानर भजन करतील पण त्यांचा मूड पाहिजे ना आपला काय पाहिजे मूड असेल तर महाराज आहे का नाही त्यांनी नंबर 1 जागा काढल्या मस्त मस्त तुम्ही मध्ये मध्ये टाकले तुकडे पद्धतशीर आता आम्ही जागा जर काढे ना गेला तर तुम्ही जागेवर जिरून जाता आहे का नाही आणि गायनात काढलेल्या जागा जे लोक जागे त्यांनाच दिसतात बाकीच्या लोक नाव ठेवतात हा महाराज काय ऐकायला नसतो आता कथा तू ये ना म्हणजे ये ना इथं लागते काय कळते ह्या करा काय लागले इथं आल्यावर कळतंय महाराज कोणतं सोपं नाही महाराज हे तरी सोपं आहे का अवघड आहे वाजवायला सोपं आहे का हे तरी वाजवा बरं कोणी बिवून या असं वाजवा उगाच नाही मला जिन्नो काम तिनो ठाया तुझे करे गोता खाय कुणाला वाजवता येत नाही नाही महाराज गायन सोपं नाही वादन सोपं नाही बाबा तुम्हाला प्रत्येकाचं काम ज्याच्या त्याच्या जागेवर आहे ऐका ही बी सोपं नाही गायन सोपं नाही हे सोपं नाही बरं ही बी एवढा पोशाख घालून उभा राहणं सोपं नाही नाही ना महाराज सोपं तो येऊन उभा राहा तुम्ही नुसतं हातात घेऊन उभा राहा नुसतं घ्या घ्या बघा काय लागतंय ते कळतंय बरं एवढंच नाही महाराज तुम्हाला इथं बसणं सुद्धा सोपं नाही 2 तास मांडी घालून बसणं सुद्धा सोपं नाही हे का नाही बरं बसून पुन्हा 500 रुपये देणं सगळं अवघड आहे महाराज सगळंच अवघड आहे जगात बरं कीर्तन तरी सोपं आहे का हे तरी सोपं आहे का हे सुद्धा सोपं नाही हे बोलता आलं तर आहे
झटझट बोलता आलं तरी बा तुम्हाला रोज अनुभव त्याचे येतो. तुम्ही तर लाखांनी विद्वान सगळे अवलंबिले तुम्ही. हे बोलता आलं तर आहे. आता बऱ्याच जणांना गोरख महाराज पाठांतर असते पण बोलताच येत नाही, मांडणी करता येत नाही. मग येतात जगद्गुरु तुकोबाराय या भंगाद्वारे काय सांगतात. कवा यायचं नेमकं. हे बी सोपं नाही महाराज, हे बी सोपं कोणतंच सोपं नाही. सिस्टीम सुद्धा चलिनो सोपं नाही नाही महाराज. बरं महाराज तुम्ही एवढं सगळं साहित्य आणून दिले, घरच्याने स्वयंपाक करणं सुद्धा अवघडच आहे का नाही ते. बरोबर आहे. बरं तुम्ही केलेला स्वयंपाक खाणं बी एवढं सोपं नाही महाराज. खाणं सोपं आहे का महाराज ते. आम्ही खातात म्हणजे सोपं आहे का तुम्हाला वाटतं सोपं आहे म्हणून. ते कोणतंच सोपं नाही महाराज. जगात सगळंच अवघड आहे पण ज्याच्या त्याच्या जागेवर जनतेनं साधना केली म्हणजे ज्याला त्याला ते जमलं. बाकी कुणाला काही जमत नाही. प्रत्येकाला भगवंताना गुण देणं महाराज. यांनी पहिली साधना मागच्या जन्मातली असेल ती गुणीजन मृदंगाचार्य झाले. ते आबाला मागच्या जन्मातली साधना आहे, हजारो जन्माचे आई वडिलाचे पुण्य येईल त्याच्यामुळे ते सुंदर असे गायनामध्ये सम्राट झाले. तुमच्याकडे 10-5 रुपये आई वडिलाचे पुण्य, कानिपनाथाची कृपा आहे. बरोबर आहे. हे सगळं अवघड आहे पण आपलं पूर्व पुण्यानं सगळं हे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी पंथाला जी साधना करावी लागली. एक साधना सिद्ध होण्यासाठी त्यांना 12 वर्षाचा कालावधी लागला. तेव्हा त्यांना एक मंत्र असा किती लागला 12 वर्षासाठी. असे हजारो मंत्र त्यांच्याकडे जे साधन सिद्ध आहेत. त्याचं कारण काय की लाखो वर्षाची पाठीमागची काय आहे तपश्चर्या. बरोबर आहे. आपण एखाद्या वेळेस आंबे जर विकत घेतले आणि नाही जर आपल्याला मनाला वाटले तर तो विकत दिल्यानंतर तो परत सुद्धा घेत नाही. हे तर सिद्धांत बरोबर आहे. ऐका कानिपनाथांचा. गोरक्षनाथाची आणि कानिपनाथाची एका जंगलामध्ये भेट झाली. जंगलामध्ये कानिपनाथ जालिंदरनाथाचे शिष्य, गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचे शिष्य. साधना दोन्हीकडे बी सारखीच पण गोरक्षनाथ हे एकटेच होते आणि कानिपनाथाकडे लवा जमा होता 700 शिष्यांचा. अंबारी, हत्ती, घोडे, पालख्या, मेन भरपूर होतो. अनेक महिने तयार होते. आमरेमध्ये भेट झाली. बसले. नमो आदेश. आदेश आदेश या. कळाली नाथपंथी. चर्चा झाली. ठीक आहे दुपारची वेळ आहे. एक काम करू म्हणले फलाहार करू. मग गोरक्षनाथ म्हणजे घेऊ फलाहार. आंब्याचं झाड आहे घेऊ आपण. कानिपनाथ म्हणजे थांबा फळं खायचे का आंब्याचे. मग त्याला काय आत्ता 4 शिष्य पाठवतो आणि घेऊन येतो. गोरक्षनाथ म्हणले कानिपनाथ महाराज हे माझ्या दृष्टीने व्यवहार चूक आहे. आज आपल्याकडे शिष्य आहेत ते आंबे तोडून आणून देतील पण उद्या शिष्य राहतील ह्याची गॅरंटी नाही. उद्या काय करायचं मग आपण. उद्या आपण जर एकटेच राहिलात काय करायचं उद्याच्याला कुठून आणायचे.
कानिमनाथ म्हणले मग तुम्ही कशी आणणार? मी आणतो म्हणले आंबे. का? मग आपापल्या गुरुची विद्या आहे ती. म्हणले आणा. त्या आंब्याच्या झाडावर त्या फळावर गोरक्षनाथाने विभक्त अस्त्र नावाचं एक मंत्र आहे ते टाकलं भस्म, आणि आकर्षण मंत्र एक टाकला. 2 मंत्र टाकले, आपोआप झाडाचे आंबे तुटून ह्यांच्या जवळ आले. 2 मंत्राच्या बळावर आंबे खाल्ले. आता सर्व काही खाल्ले नाही, उरले त्याच्यातले. मग मात्र गोरक्षनाथ म्हणले महाराज हे आंबे आता परत. म्हणजे आता आंब्याचं काय म्हणले, आता राहू द्या. असं कुठं असते ग म्हणले. आता हे आंबे परत चिटकायचे झाडाला जशाला तसे, शक्य आहे का आता? कानिमनाथ म्हणले मी गुरुचा चेला आहे, तेवढ्याला तेवढे आंबे प्रत्येक देटातून जे आलता त्या देटाला परत नेऊन चिटकेले. ते कानिमनाथ आहेत महाराज. असं केलं. नवनाथ ग्रंथ वाचतोय बारकाई ना अजून. आणि मग मला अजून फोन करा तुम्ही. जर चुका असलं ना मी तिथून तुमचे पैसे वापस करेल, दक्षिणा घेणार सुद्धा नाही. कारण कसं असतं इथं कसे महाराज प्रत्यक्ष. आणि आमचे महाराज सांगायचे आपल्याला एखादा प्रश्न जरी विचारायचा आहे तर ते प्रश्न हा प्रश्न असावा, आणि प्रश्न जर चुका असेल तर प्रश्नकर्त्याला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मग आता तुम्ही एवढे शास्त्रीय गायक आहेत तुम्ही सर्वजण. आता तुम्हाला जर एखादा राग विचारायचा म्हणलं तर मला त्या रागाचं किमान नोटेशन तरी गाता यावं. मग तुम्हाला ते नाव सांगता येईल, त्या प्रहर सांगता येईल, पण आम्हाला त्या नोटेशनचं कोटेशन तर भरलेलं असावं. आता मी एक समजा आम्हाला एक राग विचारतो, ते राग सांगणारच आहे. ते आता केदार राग आहे. बरोबर आहे. हे आता नोटेशन गायल्यावर ठीक आहे, पण आता मी राग विचारतो तुम्हाला एक. त्याचं नाव सांगा आणि दक्षिणा तुम्हीच घ्या. देवा शपथ आपण लबाड बोलत नाही का नाही, पण नाव सांगावं लागेल बरं का. हा दिनेश महाराज तुम्ही साक्षीदार आहेत. आता वेळ तुमचा सुरू होतो आबा. आता करू का कॉम्प्युटर ऑन? हा चलो कॉम्प्युटर ऑन. वेळ सुरू झाला. राग आहे काही बाबळाच्या फोकानं झोडपाव धरून. निराधार योजना आहे सगळी, निराधार योजना आहे. कानिमनाथाकडे ह्या जे साधनात चालल्या सर्व त्याचं एकच बुडात कारण आहे चित्त शुद्ध. काय ते चित्त शुद्ध? शुद्ध चित्त अंतःकरण याच्या मार्फत त्यांनी पूर्ण अभ्यास केला मला, आणि त्याच्यामुळं सगळ्या जगातला अभ्यास त्यांच्याकडे प्राप्त झाला. म्हणून त्यांना चैतन्य कानिमनाथ म्हणतात. त्याचं एक कारण बुडामध्ये काय आहे? चित्त. मग महाराज म्हणतात एवढं जर चित्त परमार्थात काम करीत असेल तर देवा मग एक काम करा अभंगाच्या पहिल्या चरणात.
करीत असेल तर द्यावा एक काम करा महाराज. एक तर चित्त तुमच्याकडे नाही, मग चित्तामध्ये तुमचे पाय आणा. चित्ती तुझे पाय. आणि दुसरा इंद्रिय जो आहे माझा नेत्र, डोळा रूपाचे ध्यान. नाहीतरी भगवंतानं डोळे त्याला दिलेत महाराज आपल्याला. डोळे, एवढं चांगलं तोंड दिले, अखंड मुखी नाम दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोला डोळे मुख बोला जेणे जोडची नारायण जोडसे नारायण नाचे जीवापण भवरोग दिले इंद्रिय हात पाय दिले इंद्रिय हात पाय नाचे जीवा पडा दिले इंद्रिय हात पाय आपण कधी विचारच केला नाही किती भांडवल दिले हो महाराज देवानं आपल्याला. अहो महाराज, एक दात पडला होता एक जणाचा, ती बसवायला गेलो होतो आम्ही, तर त्यांनी सांगितलं 10,000 रुपये खर्च येईल. एका दाताचा खर्च किती? 10,000. काय देवाचे उपकार आहे. 32 दात दिले फुकट. 10च्या हिशोबानं जर केलं 10,000 रुपयाच्या, तर 3,20,000 रुपयाचे आपल्याकडे काय त्याचे दात आहेत. त्यानं एवढे दात दिलेत तरी आपण त्याला दात देत नाही. कमाल आहे का? एवढं चांगलं तोंड आहे. कितीच अहो मला तुम्ही सांगा, सकाळी आपल्याला ह्याला अर्धा तास लागतंय मेंटेनन्स करायला, अर्धा तास. आणि एका मिनिटात माणसाच्या तोंडाची कचरा कोंडी करते. ह्याच्यासाठी कधी किती महाराज, हे एकदा जर गेलं ना कामातून, ह्याला पुन्हा दुरुस्ती सुद्धा मेंटेनन्स सुद्धा निघणार नाही ह्याला. एकदा कान गेले गेलेच, डोळे गेले गेलेच. काही नाही म्हणा. उगा आहे ताकद तोपर्यंत भजन करा, पद्धतशीर डोळे आहेत तोपर्यंत. उद्याचा विचार करू नका. आज देवानी कानिपनाथांनी वाचिले आपल्याला. एवढ्या कोरोनातून कानिपनाथांनी वाचिले. बरी झाले आजीवन नाही पडिलो मृत्यूचे वाचून आलोय बरी उरलेचे हरी तुम्हा समर्पण उरलेचे हरी तुम्हा समर्पण समर्पण समर्पण. बरे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येथवरी, आणि उरले ते हारी तुम्हा. उगा नातरुंड घेत फिरू नका येईना कारण आपलं. काही काय माणसं 2-2 नातरुंड घेत येतो. इकडे एक इकडे एक. मला सकाळी सकाळी भेटले मंडपामध्ये एक कीर्तनाच्या. जय हरी महाराज न जय हरी. हा, हे मुलीचं आणि मुलाचं हे 2 नातरुंड. महाराज तुम्ही एक घ्या. मी घरचेच घेत नाही. घरचे सुद्धा लेकर मांडीवर घेत नाही, बाहेर घेत असतो. बाहेरचे घेत असतो मांडीवर. काही लेकर बळच येतात मांडीवर. एक मुलगा माझ्या मांडीवर बसला, 98 किलोचं होतं ते. उठता उठाना ते म्हणलं बाळा उठ. नाही उठणार. अरे तो काय रजिस्ट्री केलीस का आहे? आणि त्याचा बाप म्हणते बसू द्या लय सुंदर दिसायला, त्याला काय रोग आला ना दिसायला. आता आमच्या मांड्या म्हणजे आवताच्या दांड्या आहेत का काय? महाराज वाचला, मी रोज सांगत असतो. मी सुद्धा वाचलो माऊली.
मलाही झालता कोरोना. तरी लोक मला म्हणले महाराज तुम्हाला कसं काय कोरोना. आता मी काय हलगट आहे का. आता माणसाला झाला का नाही कोरोना. आबा मला झाला पण मजा होती कोरोनामध्ये. एकटाच मध्ये पलंगावर नाकात नळ्या लय भारी असते तेव्हा. फक्त वाईट एक होतं जवळ कुणी येत नव्हतं. जगदंबा सुद्धा नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी हे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी मेल्या पाठ सुटले धागे दोरे नाही रे खरंच बाबा हेच प्रमाण ऐकतोय तुम्ही रोज आहे. नाही ना बाबा कोणी साथ देईना. बायको सुद्धा मला कोरोना झाला म्हणलं म्हणलं कमवून नाही ना जवळ कुणीच येईना. मला कोरोनापेक्षा माझ्या घरच्या लोकांनी जास्त हाल केले. देवा कारण भानगड बाबा भाकर बी देत नव्हती आणून. भाकर बी दिली तरी लांबून कमॉन टॉमी. लय अवघड आहे. किती हाल झाले हो बाबा. हा कुणी जवळ नाही काही नाही. मी बायकोला मात्र आबा एकदा म्हणलं बायकोला म्हणलं ह्या बघ मी काही मरत नाही पण तू काही जाऊ नकोस म्हणून सोडून. तुमचं काही खरं नाही म्हणलं. या अरे मी आहे ना म्हणलं अजून आहे नाही तर. पण वाईट काय वाटलं महाराज एक वाईट वाटलं. बायकोला म्हणलं जाऊ दे जा तुम्ही सगळे जा म्हणलं मला काही देणं घेणं नाही. पण आपण दोघात लग्नाच्या दिवशी देव ब्राह्मणाच्या साक्षीनं आणि होमाला 7 प्रदक्षिणा मारल्या. किती 7. आणि किती जन्म सोडायचं नाही असा आपला काय झालाय शपथविधी झाला का नाही शपथविधी. बरं मी काय म्हणतो मी बायकोला म्हणलं तेव्हा तरी आपण दोघांनी एकदा फेऱ्या मारल्या 7. पण तू मात्र दरवर्षी मारतीस ना वडाच्या झाडाला. विठ्ठल काय नाही उगं नाटक असेच महाराज सगळे रडायचे. खरं काही नसते बाबा. उगं मी आल्यावर रडते आपलं त्या प्रियता भोवती. काय खरं असते महाराज सर्व मिथ्या हे जाणून मिथ्या हे जाणून चरण निघा देवा.
काम केलं तर मी एकदा का चित्तामध्ये तुमच्याच पाय आले तर डोळ्यानं फक्त रूप पाहिजे, डोळा रूपाची आणि मुखाना मात्र अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. आणि एवढीच इच्छा माझी पूर्ण करा दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. याची एक पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून खरा हुंटली जाणे व काही बोलण्याची आता होळ येईल तशी करा बाळाची चिंता हेची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून खरा तुका म्हणे आता नका देऊ अंतर नकळे पुढे काय कैसा होईल विचार हेची एक तुम्हा मागतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून खरा विढाला विढाला एवढ्या धावत्या जगामध्ये सध्या धावतं जग आहे आणि एवढ्या धावत्या जगामध्ये
एवढा श्रोता वर्ग आहे, दाद द्यावी लागेल महाराज, देवा शपथ दाद द्यावी लागेल ह्या गोष्टीला. मंडप भरून मंडपाच्या बाहेर आहे. खरंच कानिपनाथवर तुमची निष्ठा आहे, श्रद्धा आहे, भाव आहे. म्हणून कानिपनाथ भगवान कुणालाच काही पडू देणार नाही. अरे एवढा भाव ठेव, एवढी श्रोता वर्ग बघितल्यावर बाबा खुश झालेत मध्ये आता. अरे प्रसन्न आहेत आमचे भाव. पूर्ण स्टेज भरलेलं, खाली भरलेलं, इकडं तरुण मंडळ. विशेष आहे महाराज यावर्षी सप्ताहामध्ये आणि 25वं वर्ष आहे रौप्य महोत्सव, नाही का नाही. जागतिक उपक्रम झाला आपला, 25 वर्ष झालं का नाही आता. आणि विश्वामध्ये विज्ञान उपक्रम झाला, चंद्रावर गेले का नाही. आपला अंतराळवीर चंद्रावर गेले. ही जगातला उपक्रम. जाऊ द्या, जगात प्रगती होणं गरजेचं आहे, गरजेचं आहे. आपलाही परमार्थ वाढणं गरजेचं आहे. आपला परमार्थ वाढणं सुद्धा गरजेचं आहे. तोला मौलाचा. काही लोकांना थोडं शिक्षण जास्त झालं की महाराज विश्वास सोडतो. नाही महाराज, ही परमार्थ असतो का. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा. विश्वास असावा. गोरक्षनाथ भ्रमंती करू लागले आणि भामगड म्हणून आहे, अडबंगीनाथाची भूमी. ती अडबंगनाथाची भूमी. ते माणिकराव शेतकरी होते, त्यांचं नाव माणिकराव मुळातलं. ती शेतामध्ये काम करत असताना गोरक्षनाथ तिथे गेले. ओम नमो आदेश. आदेश विठाला विठाला. बोला महाराज कोण. हा मी गोरक्षनाथ. बरोबर. प्रयोजन येण्याचं तीर्थयात्रा चालतंय. काय पाहिजे मला. नाही महाराज भूक लागली, दुपारची वेळ आहे, आहे का व्यवस्था भोजनाची. ते म्हणलं आम्ही शेतकरी माणसं आहे, आमच्याकडं पैसा नसल पण ह्याची व्यवस्था मात्र असल. शेतकऱ्याच्या घर त्यातच राजा शेतकरी म्हणायचं महाराज. आणि खरंच महाराज शेतकरी राजाचे महाराज. आजार नाही, काहीच नाही महाराज. आता आपल्याला तरी आजार आहे का बाबा कोणता. पैसे बंगले मोठे मोठे 3-3 मजली इमारत आम्हाला दाखवते महाराज. 3 मजली इमारत आहे. पण डॉक्टर म्हणले ना मला बेडवर झोपायचं नाही. त्यांच्या बंगल्यात आम्ही बेडवर आणि ते खाली. मी म्हणलं तुम्ही एक काम करा, आता जे खाली झोपायलात ना तुम्ही डायरेक्ट सरणावरच जा म्हणलं. म्हणजे राखेल टाकून फुकायचंच काम राहते. थोडं पैसा भरपूर आहे पण नाही ना महाराज. देवानं
हा उगाच नाही. आता बघा जेवताना मी काहीतरी पदार्थ काढला का, जे वाटलं ते खाल्लं का नाही. बरेच काही काही माणसं अजून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हवा. आता 61 सुरू झालंय पण आजार नाही अजून पण. नाही असं काहीच आजार नाही काही नाही. आणि बरेच जण माणसं यावं, ए बाळा डिश आण डिश. बरं आणायची आणली डिश. काय करायचंय बाळा, चपाती काढून घे. चपाती खात नाही. भात पण काढून घे. भात खात नाही. वरण पण काढून घे. वरण पित्त येईल मला ते. गुलाबजामू काढून घे, शुगर आहे मला. लोणचं खात नाही, पित्ताचा प्रकार आहे जास्त. काय खातो काय नेमका, काय खायचं काय नेमका, हा आहे का आपल्याला आजार? काहीच आजार नाही. ही ताकद आहे परमार्थाची, ही परमार्थाची पावती. आणि ह्यांना आजार का? जन्मोजन्मी आम्ही सापडा सूप केले. त्याचे परिणाम आहेत. आमच्याकडे पैसा नसेल पण भोजन तयार आहे, द्यायचं का? गोरक्षनाथ म्हणले द्या. मग काय त्याला भोजन दिलं. भोजन झालं. पण गोरक्षनाथाला वाटलं एवढं माणिकरावनी आपली व्यवस्था केली, आपण नाथपंथी आहे, काहीतरी ह्यांना घेऊन जाऊ आता, असं गोरक्षनाथाला वाटलं. माणिकराव काय तुम्हाला मागायचं ते मागा आता. पण ते शेतकरी माणिकराव होते, पण थोडे जरा आडबंग होते जरा. त्याने म्हणले महाराज भाकरच माझ्याकडून मागून खाल्लीस. अरे भाकरच मी दिली आता तुम्हाला खायला आणि मला म्हणतात काहीतरी मागा. अरे बाबा अजून का पाहिजे असतं तर माग, देतो अजून माग. गोरक्षनाथ म्हणले माणिकराव तुम्ही देणार असताल तर मागल अजून. अरे माग रे, द्यायला तयार आहेत आम्ही. काय पाहिजे? फक्त एक काम करायचं होतं, फक्त मनाच्या माग जायचं नाही. जे मन म्हणील त्याचं मनाचं ऐकायचं नाही. एवढं द्या वरदान. आधीला म्हणले चाल, दिलं. गोरक्षनाथ निघून गेले. पण ह्याचा गोरक्षनाथावर एवढा विश्वास, संध्याकाळी घराकडे जायचं, शेतातलं काम उरकून सगळं शेतातलं साहित्य घेतलं डोक्यावर टोपल्यामध्ये. पण लक्षात आलं आपल्याला कुठं जायचंय आता. मन काय म्हणतंय घरी जायचंय, आणि महाराज काय म्हणले मनाच्या मागं जायचं. तिथं टोपलं ठेवलं त्या बाबाने शेतातच. 12 वर्ष एकाच जागेवर उभा राहिले. किती वर्ष? माणिकराव किती वर्ष? फक्त विश्वास गोरक्षनाथावर. म्हणलेत ना मनाच्या मागे जायचं ना, राहिलं. 12 वर्षांनंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, चौरंगीनाथ त्या मार्गाने प्रवास करू लागले. गोरक्षनाथ म्हणले गुरुजी मला एक ह्या शेतामध्ये एक ग्रस्त भेटले होते, पण लई बोलायला जर थोडा टाकून बोलत होते, पण प्रेम आहे त्याचं. म्हणले असं? मग झालतं काही बोलणं? झालतं हो. 12 वर्ष झालं त्याला. मी त्यांना म्हणलं मनाच्या मागे जाऊ नका, हे मला द्या. ते हो म्हणले होते, पण मी 12 वर्ष पण इथं आलो नाही. मच्छिंद्रनाथ म्हणले जाऊन बघा मग त्या जागेवर एकदा आहेत का ते. गोरक्षनाथ गेले. महाराज जशाला तशी उभा, फक्त शरीरामध्ये हाड राहिले होते, काही शरीरामध्ये नाही. चिंतनाखंड. गोरक्षनाथ म्हणले गुरुजी बघा हेच आहेत ते. अरे अरे म्हणले गोरक्षनाथा, अरे काय विश्वास आहे रे महात्म्याचा या. पण म्हणले गुरुजी पण बोलायला उलट बोलल्याशिवाय राहणार नाही. उलट बोलणार म्हणजे बोलणारच. म्हणले कस काय? तुम्ही बघा आता, तुम्ही बोलून बघा. आता गोरक्षनाथाचे गुरु मच्छिंद्रनाथ तिथे गेले. जय रे महाराज काय तप चाललंय का? ते म्हणले का तुमच्या बापाचं चाललंय का इथं?
मच्छिंद्रनाथ तिथून वापस आले. मच्छिंद्रनाथ म्हणजे गोरक्षा असे लईच उलट बोलते. मग तुम्हाला म्हटलं का नाही आता बघा त्या उलट बोलता ना त्याला सरळ बी करतो आता मी. तुम्ही बसा झाडाखाली आता आंब्याच्या. गोरक्षनाथ गेले महाराज गेल्या बरोबर ओम नमो आदेश. हो आदेश आदेश बोला नाथजी. वा 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 काय तप आहे. अरे वा वा 12 वर्ष ते म्हणला ए चल रस्त्यानं चल तप मी करायचो तुला काय करते बघ दादा तिकडं. नाही महाराज तुमच्यासारखे गुरु करून घ्यावे. एवढे तप करणारे गुरु भेटणार नाही. विकू नको. त्यांनी सांगितलंय एवढा मोठा झाला आजपर्यंत गुरु नाही झाला अजून तू. नाही ना महाराज आता तुम्हाला करायचे गुरु. वेड्या हिड्या मी काय गुरु होत नाही पण तू हो माझा गुरु. धर कान दिला महाराज गोरक्षनाथाकडं. आणि एका मंत्रामध्येच महाराज पूर्वपदावर आले ते. आणि काय ताकद आहे ही काय आहे ताकद आहे. हस्तसिद्धी नेत्रसिद्धी कशामुळे सांगायलो. आमच्या परडीमध्ये एक महाराज होते तुळशीराम महाराज. ते अखंड नुसतं भजन करत होते. अखंड भजन. त्यांच्या हातामध्ये हस्तसिद्धी होती. एक जणाची 12 वर्षानं कांठाळी बसली होती. कांठाळी तर दवाखान्यात गुण आला नाही. त्याला बरेच पैसे खर्चले पण गुण आला नाही. शेवटी दर्शनाला आले ते महाराजांच्या. पण महाराज कधीच कोणाला काही बोलत नव्हते ते. पण काय योग आला की त्या दिवशी ते पाया पडताना महाराजांनी त्याच्या गालातच चापट आणली. अशी चापट आणल्यावर राग आला त्याला. म्हणजे मी पाया पडलो मला महाराजांनी चापट आणली. जाऊ द्या म्हणजे महाराज आहेत. पण 2 पावलं मागं सरकलं की कांटाळीच उघडली महाराज. त्यानं पुन्हा पाय धरले. महाराज 12 वर्ष झालं डॉक्टरला कुणाला दुरुस्त करता नाही. एका चापटात गुणाला साधूची ताकद आहे. पुन्हा बरेच कांठाळी बसलेले माणसं महाराजाकडे गेले. महाराज पण पुन्हा कुणाला चापट आणली. मी एकदा कीर्तनात कथा सांगितली अशी. तिथं एक जणाची कांठाळी बसली होती. ते कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आलं स्टेजवर. म्हणला महाराज माझी कांठाळी बसली. म्हणलं पण महाराज नाहीत ना. तर ती गेले म्हणलं मागच 50-60 वर्ष झालं. जाऊ द्या म्हणला तुम्ही हा ना एक चापट. म्हणलं या इकडं. मग काय कोणती बसली म्हणला ही. मग हलक्या हाताने हाणली चापट अशी. चहा पाणी प्यायल्यावर अर्ध्या घंट्यानं म्हणलं कस काय बरं आहे का. म्हणलं महाराज ही बी गेली आता. तर सिद्धी नाही ना बाबा ती. हे सगळं होण्यासाठी काय पाहिजे विश्वास. आणि हीच एक तुम्हा मागवतो मी दातारा उचित ते करा भाव जाणून खरा. श्री गुरु चैतन्यनाथ कानिपनाथजी त्यांच्या चरणाजवळ मी खरंच बाबा मी आज भाग्यवान आहे. तुमचे माझ्यावर लाख उपकार आहेत. कारण मी मुळात नाथपंथी महाराज आहे मी. आणि मला इथं सेवा मिळाली कानिपनाथाच्या चरणाजवळ. मी जेवढे नाथपंथाची स्थळं येतं तेवढं महाराष्ट्र असो महाराष्ट्राच्या बाहेर असो मी शोध घेत असतो. आणि तिथं जाऊन अभ्यास करतो काय काय नेमकं घडलंय ते. आणि इथं मी अनुभव घेतला. हो ते भामगड ते सुद्धा तिथं बी जाऊन आलो बाबा. मी 3 वेळी जाऊन आलो दर्शन घेऊन आलो. म्हणून आमच्या रविबाबाचे उपकार माझ्यावर तुमच्या सर्व ग्रामस्थाच्या मार्फत माता भगिनींच्या मार्फत तरुण मंडळ फार मला आनंद वाटला बा. एक सुद्धा मुलगा उठला नाही काही नाही. किती शांत आहेत सगळे गुणीजन आहेत सगळे. आबाने सांगितलं मला म्हणजे महाराज माणसंही शांत आहे सगळे. कुणी उठणार नाही काही नाही. जाताना प्रत्येक जण 10 रुपये देऊन जाते म्हणजे. आता ए यार बस पैसे देऊ नको जाऊ नको. मस्त आनंद घ्यायचा महाराज. मस्त रहो मस्ती में आग लगो बस्ती में असा कार्यक्रम आहे महाराज. तुम्ही एवढे आलात माता भगिनी पुरुष मंडळ. कानिपनाथांची सदैव सेवा तुमच्याकडून घडो. आणि तुम्हा सर्वांवर कानिपनाथांची अख्ख्या जगावर दृष्टी महाराज त्यांची कानिपनाथांची. म्हणून अख्ख्या जगाचं कल्याण होईल. पावसाची चिंता करू नका. कानिपनाथ महाराज आता पाणी देणार आहेत. ते वाट बघू लागले तुम्ही सप्ताह करता म्हणून. ते सप्ताह केला पाऊस देते ना बघा तुम्ही. तुमच्या काल्यापर्यंत पाणी झालं पाहिजे. फक्त फोन करा विसरू नका जोग्याला.
एकदा हे काय आता उद्या ज्यांचं कीर्तन आहे ते वैष्णव संप्रदायाचे मुकुटमणी मुकुटमणी आणि तुम्हाला सांग निक्का साधू आहे महाराज. आम्ही महाराज आहेत, संत नाहीत आम्ही महाराज. संत उद्या येणार आहे. संजय महाराज सम्यक प्रकारेण जी जयती इति संजय. सर्वांना घेऊन चालण्याची जी ताकद आहे त्यांचं नावच संजय. मग गोशाळा असत, विद्यार्थी असतील, अख्खं जीवन ज्यांनी विद्यार्थ्यासाठी गायीसाठी अर्पण केले, पृथ्वी तलावर तेवढाच महात्मा आहे महाराज. सगळ्या कीर्तनाचे पैसे आणि चाऱ्यासाठी घालतात. आणि जिथं वैष्णवाचे शिबिर असतील तिथं ते भेट देतातच, पण 5,000 दिल्याशिवाय राहत नाहीत. मी भेट द्यायला जातो शिबिरामध्ये, पण 5,000 घेऊनच येत असतो मी. म्हणून उद्या बाबांचं मी त्यांच्याकडे कीर्तन केले. बाबा जाऊन आटाळीला कीर्तन केलं, उंदरीला कीर्तन केलं. बाबाने भरपूर कीर्तन दिले मला सुद्धा. मी एवढं बाबावर प्रेम करतो, पाचपरू बाबावर. खरंच बाबा ते महात्मा आहेत, साधू महात्मा आहे महाराज. ते कोणाला बोलत नाहीत, काही नाही. आणि रामायण आणि देशपर गीत त्यांचीच ऐकवत महाराज. हा 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 कर्ण इंद्रियाला तृप्तच करतात महाराज. म्हणजे बाबांचं कीर्तन आहे ह्याच्यापेक्षा दुप्पट्याने पाहिजे तू त्याच्यावर लोक महाराज. येताना प्रत्येक एक जण वाढून घेऊन या, एक जण म्हणजे दुप्पट दिसलं पाहिजे सगळं आपलं इथं. बाबा प्रसन्न झाले पाहिजेत. अरे गायीची प्रसन्नता, विद्यार्थ्यावर प्रेम आणि सर्व विद्यार्थ्याला गायीला आणि पूर्ण कीर्तनाचा पैसे वाटप करणारे संत तेवढेच. आम्ही घेतो आणि बँका भरतो महाराज आम्ही, पण ते बाबा बँकेत टाकत नाहीत, फक्त चारा गायीचा बघतात ते आपलं. म्हणजे त्यांचं कीर्तन आहे. म्हणून माझी ही सेवा तुमच्या सर्वांच्या साक्षीनं, तुमच्या आशीर्वादाने माझी परमस्नेही, मी ज्यांना गुरुस्थानी म्हणतो, मित्र नाही म्हणू शकत रवी भावाला, ते माझे गुरुस्थानीच महाराज. ते आपले खूप माझ्यावर त्यांचं प्रेम आहे महाराज. आणि सगळ्यावरच प्रेम आहे. प्रत्येकाला वाटतं आमच्यावर तेवढंच प्रेम, पण सगळ्यावर त्यांचं प्रेम आहे. असं आमचे रविदास बाबा, तुम्ही एवढे सर्व गुणीजन बाबा. दिनेश महाराज खूप सुंदर बाबा. तुमच्या सगळ्या चरणावर नमस्कार. माता भगिनी तुम्हा सर्वांच्या चरणावर, तुम्हा सर्वांच्या चरणावर आमची गुरुजनांच्या एकदा माऊलीचं भजन करू. आणि मी काय तुम्हाला टाळ्या वाजवा म्हणलं का आतापर्यंत? म्हणतच नाही मी. माझा एक जणांना अपमान केला महाराज. मी पहिलं म्हणत होतो टाळ्या वाजवा, पण एक जणांना म्हणलं टाळ्या वाजवा. ते म्हणला तुम्ही पैसे घेतात, तुम्ही वाजवा. असं सोडून दिलं महाराज. काय डोसक्याला दान करा ये ना करा ना. आता फक्त शेवटी बाबा म्हणतो ह्या बघा माऊलीच्या भाजनात थोड्या वाजवा टाळ्या, ऐका, आणि तिथल्या तिथं वाजवा. आपण वाजविलेली टाळी आपल्या जवळच्याला ऐकू येऊ नये, ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणा. आणि काही माणसं इतकं बारीक वाजवते टाळ्या, इठल 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 म्हणलं बोट फुटल. मला वाईट काय वाटतंय बाबा, हे कुठेही टाळा वाज, इथं काय होतंय बरं टाळा. अहो पत्ते खेळताना, आबा बाबा पत्ते खेळताना काय पानं टाकतेत महाराज. आबा बाबा काय उचलताना उचलताय आहेत बाब. आणि शेवटचं पान लय वाय. ज्ञानेश्वर सुंदर सौंदर्य या नामयज्ञामधील 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्ती पारायण आमचे गुरुवर्य भरतजी महाराज जोगी परळी वैजनाथ यांची सेवा झालेली आहे.
महाराजांनी अतिशय गोड कीर्तन केलं. जे पाहिजे आमच्या दरेगावकरांना ते महाराजांनी दिलं. वा, असेच कीर्तन पुन्हा महाराज आम्ही पुढल्याही वर्षी जर असा आमचा उपक्रम जर राबवला आम्ही, तर त्यावेळेला महाराजांना अशी विनवणी करू की आम्ही ज्यावेळेला आम्ही हाक मारू त्यावेळेला महाराजांनी आमच्या हाकेला ओढ दिली पाहिजे. रविदासाबा अतिशय गोड कीर्तन झालं. तसे ते बाबांचे आणि आमचे संबंध आबांचे आमच्या 8-10 वर्षापासून आहे. बाबांनी जी आळंदीला जी जागा घेतली आमच्या घराशेजारीच आहे, लागूनच आहे. म्हणजे भिंतीला भिंत असं म्हणलं तरी अडचणी. आमच्याच गल्लीमध्ये बाबा राहतात म्हणजे ते आमचे बांधव आहे. अतिशय गोड सेवा बाबांनी केली म्हणून बाबांच्या चरणकमलावरती अभिवादन होतं. आमचा विषय आबाचा आणि आमचा झाला. सगळे आम्ही दिनभोई सगळी मंडळी आमच्याकडे आले आबांकडे आणि आबांनी सांगितलं की आबाला सांगितलं अशी कीर्तन घ्यायचे. त्यांनी सांगितलं प्रकाश महाराज साठे घेऊ. पण आम्ही विनवणी केली प्रकाश महाराज साठे जर विनोदासाठी जर घ्यायचे असतील तर आमचे भरत बाबा घेतल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही म्हटलं. भरत बाबांचं जर कीर्तन झालं तर आमच्या गावामध्ये कीर्तन झालं भरत बाबाचं. एकाला चालू कीर्तनात चमक भरले. त्याला कीर्तन सोडून त्याला दवाखान्यात न्यावं लागलं. म्हणजे एकदम मोकळं. म्हणजे इंदुरीकर बाबांचे तर खरं सांगतोय, इंदुरीकर बाबांचे तर बाबा कीर्तन होतं. आबा ते बाबा रवी ते इंदुरीकर बाबाचंच पोट दुखायला लागलं. म्हणजे तो महात्मा सगळ्या महाराष्ट्राला हसवतो आणि त्या महात्म्याला यांनी हसवलं. म्हणून महाराजांना एक विनवणी करतो, भगवान पांडुरंगाला कानिपनाथाचा उदंड आयुष्य आरोग्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना करतो. मी 2 मिनिटं आज थोडं जास्त घेणार आहे.